मी सुवर्ण. संध्याकाळच्या 5च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा 1 तास महाराष्ट्रातल्या देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेऊया. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपला आवाहन करणारं पत्र लिहिलंय. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रात लिहिलंय की भाजपनं ही निवडणूक लढवू नये. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये असं आवाहन केलेलं आहे. पत्रात राज ठाकरेंनी काय म्हटलंय आपण बघूया. सुरुवातच अशी आहे की प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह, जय महाराष्ट्र. एक विशेष विनंती करण्याकरता हे पत्र आपणास लिहितो आहे. आमदार कैलासवासी रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागेकरता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कैलासवासी रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखांपासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कैलासवासी रमेश यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक लढवण्याचं टाळतो किंवा लढवण्याचं म्हणजे न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल. आपला मित्र राज ठाकरे. राज ठाकरे यांच्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांसोबत, वरिष्ठांसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा करावी लागेल असं ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीमध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही. त्यांच्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची चर्चा करावी लागेल, वरती पक्षातही चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषितही केला आणि उमेदवार हा दिला देखील आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली त्यावेळी आम्ही ती भूमिका देखील घेतलेली आहे. असं नाही की नाही घेतली, आम्ही ती घेतली आहे. आता या स्टेजला जर काही भूमिका त्या संदर्भातली असेल तर ती मला घेता येत नाही. त्याच्यामुळे आमच्या पक्षात त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्या माननीय मुख्यमंत्र्यांची देखील मला चर्चा करावी लागेल. त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतरच या पत्राच्या संदर्भात मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेन. ठीक आहे, त्यांनी चांगल्या भावनेने ते पत्र पाठवलेलं आहे. जरूर आम्ही सिरियसली त्या पत्राचा विचार करू, पण निर्णय जो काही घ्यायचा आहे तो मात्र चर्चेअंतीच आम्हाला घेता येईल, त्याशिवाय घेता येणार. बिनविरोधच होते आणि विरोधी पक्ष कधी आपला उमेदवार उभा करत नाही. पण ह्या ठिकाणी आपलं दुर्दैव किंवा समोरच्या पार्टीच्या मनात काही आहे कल्पना नाही, पण त्यांचं काही असेल की बाबा उमेदवार असा आहे की आपण निवडणूक लढवलीच पाहिजे. पण माझी इच्छा आणि मला असं वाटलं होतं की ही बिनविरोधच होईल निवडणूक. जाहीरपणे आव्हान आहे, हिंमत असेल तर बाळासाहेबांच्या विचाराचं जर तुम्ही नाव घेत असाल तर उद्याच्या उद्या तुमच्या उमेदवाराचा भरलेला अर्ज मागे घ्या. भारतीय जनता पक्षाने टाकलेल्या उमेदवाराची जी तुम्ही लाचारी पत्करलेली आहे ती बंद करा आणि ऋतुजाताई लटकेंची निवडणूक बिनविरोध करण्याचं एक जो पॉइंट आहे तो तुम्ही अनुसरा असं माझं म्हणणं आहे. दरम्यान आज सकाळी भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतलेली होती. काही माध्यमांना हाताशी धरून आमच्याकडे सहानुभूती आहे असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पसरवलं जात आहे. मात्र मुंबईकरांच्या हालाला, मुंबईकरांचे जे हाल झाले त्याला जबाबदार असणाऱ्यांना कशाला सहानुभूती द्यायची?
असा सवाल केलाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी। मला असं वाटतं एक अशा प्रकारे काही माध्यमांना हाताशी धरून, समाज माध्यमांना हाताशी धरून एक विचार पसरवला जातोय की आमच्याकडे सहानुभूती आहे। कशाबद्दल तुम्हाला सहानुभूती द्यायची? हा खरं तर मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे की तुमचे आमदार फुटले म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची का तुम्ही घरात लपून बसलात म्हणून तुम्हाला सहानुभूती द्यायची? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना अंधेरी पराभव दिसतोय, त्यामुळे फॉर्म रद्द करण्याची मागणी करतायत। मवियाचं सरकार हे अकार्यक्षम होतं अशी टीका त्यांनी केली आहे। तसंच उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच दिसतात। शिंदे फडणवीसांचा धसका त्यांनी घेतल्याचं बावनकुळे म्हणाले। मी आधीच सांगितलं आहे की थोडे अस्वस्थ आहे सरकार गेल्यामुळं आणि त्यांना निवडणुकीतून हरण्याची भीती वाटताय की बाबा मुरजी पटेल जर निवडणूक लढले तर पराभव होईल, ही भीती महाविकास आघाडीच्या लोकांना वाटत आहे। म्हणून ऑब्जेक्शन घेऊन फॉर्म रद्द करा, हे षडयंत्र आहे। नाही, उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्ष ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार चालवलं, फेसबुकवर चालवलं, मंत्रालयात आले नाही, मंत्री सुद्धा नॉन परफॉर्मिंग होते, अशा वेळी आता काय सांगणार लोकांना? सरकार होतं ना 2.5 वर्ष, मुख्यमंत्री होते ना, आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे, उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं आहे। कारण कृतीमध्ये 2.5 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराला उद्धवजींनी स्वीकारला आहे। नाही ते त्याची कॅसेट जुनी झाली आहे, ही कॅसेट जुनी झाली, दुसरी वाजवायला कॅसेट नाही, म्हणून ते शिंदे शिंदे शिंदे। आता तर ते संताजी धनाई जसे पाण्यात दिसत होते मोगलांना, तसे आता उद्धवजींना फडणवीस शिंदे दिसतात। कुठे गेले तर ते जिकडेही खिडकीत बघतात तर शिंदे फडणवीस दिसतात, जेवायला बसले तर शिंदे फडणवीस दिसतात, शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला बोलतात तेव्हा शिंदे फडणवीस दिसतात। म्हणजे संताजी धनाई सारखा धसका त्यांनी घेतलाय। आज राज्यभरातल्या निवडणुकीमध्ये जसं मागच्या लॉटमध्ये 608 पैकी 294 आम्ही जिंकल्या, उद्याचा निकाल जो येणार आहे तो निकाल भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल आणि एकनाथ शिंदेजी आणि भाजप ही युती जी आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप ही युती 50%च्या वर ग्रामपंचायती जिंकतील। शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंनी टीकास्त्र सोडलं। यावेळी बोलताना अजित पवारांवरही त्यांनी टीका केली। अजितदादांना सरकार पडेल हे बोलल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचे आहेत, तर सत्तेत नसल्याने त्यांची अवस्था पाण्याविना मासा अशी झाली, असा टोलाही शंभूराज देसाई यांनी लगावला। दरम्यान गेल्या सरकारच्या काळात संपूर्ण सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसच चालवत होतं, त्यामुळे सगळे निधी राष्ट्रवादी काँग्रेसलाच गेले, आम्हाला बोलण्यासाठी संधीही दिली गेली नाही, असा घणाघात त्यांनी केला। आमचं 170चं बहुमत आहे, आम्ही 169 होणार नाही, 175 180 185 होऊ, हे दादांना सुद्धा आतनं माहिती आहे की बाबा या असं काहीतरी होईल आणि म्हणून आपले आमदार थोपवावेत म्हणून आपल्या भाषणात बोलायचं सरकार पडणार आहे, सरकार पडणार आहे। त्यामुळे याला फारसं या ठिकाणी आम्ही महत्व देत नाही। मी कालही बोललो अजितदादांची अवस्था पाण्याविना जसं मासा तसं सत्तेविना अजितदादा हे समीकरण आता महाराष्ट्रात झालेलं आहे। हिंदूने कधी कुणावर आक्रमण केलं नाही किंवा कुणाची निंदा केली नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। ठाण्यात आयोजित संत संमेलनात ते बोलत होते। काही लोक काही वर्षांपूर्वी राजकारणात हिंदू असल्याचं बोलण्यापासून घाबरत होते, मात्र आता परिस्थिती बदलली आहे, असं ते म्हणाले। कुणी अन्याय केला तर सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला। संस्कारों की आवश्यकता है और ये बात भी सही है कि जब जब संस्कार समाप्त होते हैं तो संस्कृति समाप्त होती है, जब जब संस्कृति समाप्त होती है तो सभ्यता समाप्त होती है।
हमारी सभ्यता आज तक जीवित इसलिए है कि हमारे संतों ने न संस्कारों को समाप्त होने दिया, न संस्कृति को समाप्त होने दिया, इसलिए दुनिया की सारी सभ्यताएं मिट गई। आक्रमण हुए तो हमारे मंदिरों पर हुए, आक्रमण हुए तो हमारे विश्वविद्यालयों पर हुए, क्योंकि वो जानते थे जब तक इस देश के अंदर सनातन ज्ञान मौजूद है, जब तक इस देश के लोगों की श्रद्धा अपने ईश्वर पर है, तब तक इस देश को गुलाम नहीं बनाया जा सकता। इसलिए राम का मंदिर तोड़ा, कृष्ण का मंदिर तोड़ा, सोमनाथ का मंदिर तोड़ा, ये सारे मंदिर इसलिए तोड़े गए। महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। महाराष्ट्र स्टार्टअपची राजधानी बनली आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। स्टार्टअपकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। Out of registered 80,000 startups in India, 15,000 are from Maharashtra. And out of first 100 unicorns, 25 unicorns are from Maharashtra. And as rightly told by Shri Mashelkar ji, in the last 1 year, India witnessed 42 unicorns, and out of those 42, 11 unicorns are from Maharashtra. So we take pride of being startup capital of India. जळगाव जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरणामध्ये आपण आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय। जिल्हा दूध संघात दुधाची भुकटी आणि लोणी चोरी केल्याप्रकरणी खडसेंनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर LCB मार्फत खोट्या गुन्ह्यात गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे असं खडसे म्हणाले। पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने तुमच्यावर एक खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला अटक करण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे अशी माझी माहिती आहे। त्यांनी त्याला जी मिळालेली माहिती आहे त्यातले काही नावही मला सांगितले। त्यातले LCBचा एक पोलीस जामनेरचा आहे, त्याच्या माध्यमातून हे करण्याचं चालू आहे असं त्याची माहिती होती, ती त्यांना मला शेअर केली। अलीकडच्या कालखंडामध्ये नाथाभाऊ एक अडसर ठरतो आहे, त्यामुळे सुडाचं राजकारण सुरू आहे, विरोधकांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये नाथाभाऊ उभा असल्यामुळे यांना कोणत्याही निवडणुका सहजासहजी जिंकणं शक्य नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या त्यांना जे रुग्णालयात नेण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह केलं, त्यात आपल्या दोन्ही मुलांशी, सगळ्या समन्वयकांशी संवाद साधला। आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असं ते म्हणाले आणि ही बदनामी मला सहन न झाल्यामुळे मी आता आत्महत्या करतोय, हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह आहे असं वक्तव्य ते फेसबुक लाईव्हवर करत होते। अनेकांनी त्यांना प्रतिक्रिया दिली की असं करू नका, तुम्ही लढवय्ये आहात। मात्र आता जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी 2 मराठा समन्वयकांमधील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या व्हायरल क्लिपबद्दल रमेश केरे पाटील काय म्हणाले बघूयात। रमेश केरे पाटील आप्पा कुडेकर, आप्पा काय म्हणाले या क्लिपबद्दल? बरीच चर्चा सुरू आहे, तुम्ही हसताय। तो क्लिपबद्दल हसणं याच्यासाठी होतं की तो 2 लोकांचा संवाद आहे। 2 लोक म्हणजे कोण की एक मराठा मोर्चामध्ये काम केलेले लोक आहेत, ते बाबर एक, आबा पाटील एक आहेत। आता 2 लोकांमधला संवाद मध्ये सत्यता नसते। आता मी तुमच्याशी पत्रकाराशी एखाद्याशी बोललो, एखाद्या पत्रकारांनी अशी गोष्ट केली आणि बातमी लावली, समजा काही आर्थिक व्यवहार केली, त्यात काही सत्य असतंय का? ती मी व्हायरल केली, समजा ते तथ्य नसतंय। आणि हे क्लिपमध्ये ज्यांनी ते बोलले, संवाद केले, कारण त्यांनी त्याचं काल स्पष्टीकरण दिलं आणि ज्यांनी पैसे दिले असं मानतायत चंद्रकांत दादा पाटील, त्यांनी देखील काल स्पष्टीकरण दिले की असं घटना घडलीच नाही। हा एक मोठा डाव आहे। मराठा मोर्चे ज्यावेळेला चालू झाले, परळीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं होतं,
त्यावेळेला देखील अशीच बदनामी केली होती एक राजकीय नेता की त्यांचं आम्ही ऐकलं नव्हतं, की त्यांचं म्हणणं होतं की सरकारसोबत तुम्ही बसा, हे करा. आम्ही म्हणलं आम्ही समाजाशी गद्दारी करणार नाही. त्यावेळेला काही लोकांचं म्हणणं होतं की मोर्चा संपवा, हे संपवा. त्यावेळेला आमचे असं 10 कोटी घेतले, 15 कोटी घेतले. मग ते घेतलेले आरोप पुढे, मागच्या आरोपाचे पुरावे अजून पण अद्याप दिलेले नाहीत. हे मोठं राजकीय षडयंत्र. मराठा समाज आता मोर्चे काढतोय. मोर्चे कशासाठी काढतोय? का आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे आणि ओबीसीची मागणी जोर धरू लागली. मग ओबीसीची मागणी जोर धरू लागली असल्यामुळं आता यांना परत फूट पाडायची समाजामध्ये. जर आम्हाला बदनाम केलं तर मग हा आंदोलनाचा रेटा कमी होतो आणि समाज बांधवातली बांधव की काही मंडळी जी आहे की जी मोर्चात नसतात, कुठं नसतात, जी लावून दिलेली काही मंडळी ती क्लिपचे सत्यता न बघता संभ्रम निर्माण होऊ शकतो मराठा समाज. याचा संभ्रम निर्माण करायचा आणि आरक्षणाची जी प्रक्रिया आहे ती थांबवायची. पैसे दिले असते तर आम्ही घरात बसलो असतो, गप्प बसलो असतो. परंतु आम्ही त्या अवलादी नाहीयेत की पैसे घेऊन समाज विकणाऱ्या अवलादी आम्ही नाहीयेत. जर आम्ही अशा गोष्टी केल्या असत्या तर आम्हीच मराठा समाजात जन्मले कलंक आहे. आणि जर याच्यातून सत्यता बाहेर आली तर आम्हाला भरचौकामध्ये तुम्ही समाज बांधवांनी ठरवा की आमच्यावर काय कारवाई केली पाहिजे. त्यावेळेला आम्ही मोकळे आहोत. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भातल्या बातम्यांकडे वळूया. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 82 तालुक्यांमधून 1165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोली शांततेत मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. उद्या म्हणजे सोमवारी. पालघरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीकरता मतदान सुरू आहे. पालघरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 50% मतदान झालं. या ठिकाणी म्हणजेच खरं तर 8 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. 7:30 ते 5:30 ही मतदानाची वेळ होती. पालघरमध्ये ही मतदान पार पडलं. पालघरमध्ये तर फार गर्दी दिसते मतदान केंद्रावर. सरपंच हा जनतेतून निवडला जाणार आहे. पालघरमध्ये मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशीच कमी अधिक प्रमाणामध्ये परिस्थिती होती. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात गर्दी होती, काही ठिकाणी दुपारच्या सत्रात गर्दी होती. नक्षलग्रस्त जो भाग आहे, माओवादग्रस्त जो भाग आहे, त्या भागात 3:30 वाजेपर्यंतच किंबहुना 3 वाजेपर्यंतच मतदान होणार होतं. त्याप्रमाणे मतदान पार पडलेलं आहे. आता सोमवारी म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे. सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आधी सरपंच पदाची निवडणूक ही जनतेतून होणार नाही, मग होणार, मग हे सगळे जे निर्णय प्रक्रियेतले बदल होते. मग या सरकारनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा निर्णय बदललेला होता. मग पुन्हा जेव्हा शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी सरपंच पदाच्या निवडणुका या जनतेतूनच होणार असं जाहीर केलं. आणि त्यानंतरच्या या निवडणुका होत आहेत ग्रामपंचायतीच्या. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की गावगाड्याच्या निवडणुका, या विधानसभा निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील, याची लिटमस टेस्ट असते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी लिटमस टेस्ट होईल असं नाही, मात्र साधारण अंदाज घेता येतो की गावगाड्यातली परिस्थिती काय आहे. आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांना अधिक विचारूया. रवी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठीची आज मतदान होतं, उद्या मतमोजणी आहे. काय प्रतिसाद, काय उत्साह मतदारांचा? रवी सपाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपण दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये मतदान केंद्रांवर काय परिस्थिती होती, मतदारांचा कौल काय होता, उत्साह काय होता, हे आपण जाणून घेतोय. कोल्हापूरमध्ये मोठ्या बक्षिसाचं आमिष दाखवून खेळाडूंची फसवणूक केलेल्या वैभव पाटीलनं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. कोल्हापुरातील वैभव पाटील या तरुणाने मराठा कमांडो सिक्युरिटी इंटेलिजन्स मॅन पॉवर्स फोर्स या नावानं वेबसाईटवर हाफ मॅरेथॉनची घोषणा केली. तसंच कोल्हापुरातील तपोवन मैदानावर 16 ऑक्टोबरला ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अशी माहितीही अपलोड केली. वेगवेगळ्या गटातील विजेत्यांना 30 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल हेही घोषित केलं. त्यामुळे
मुंबई, दिल्ली, बिहार, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम यासह विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंनी जाहिरातीतील मोबाईल नंबरवर संपर्क साधला, स्पर्धेविषयीची अधिक माहिती करून घेतली। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशी अंतराची स्पर्धा होती। या स्पर्धेत सहभागी होण्याकरता प्रत्येकी 1,500 ते 2,000 रुपये फी आकारण्यात आली होती। एकूण 900 स्पर्धकांनी आपली नोंदणी या फाउंडेशनकडे केली। आज देशभरातील स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले। त्यांनी राहण्यासाठी लॉज, यात्री निवास बुक केले। जेवणा खाण्याचा त्यांचा स्वतःचा खर्च त्यांनी केला। टाकाळा इथल्या VT पाटील सांस्कृतिक भवनाच्या मैदानावर हे सगळे स्पर्धक उपस्थित राहिले। दिवसभर ते थांबून होते। संध्याकाळपर्यंत यातील काहींना फक्त टी-शर्ट्स आणि स्पर्धेकरता चिप देण्यात आली। त्यानंतर मात्र संयोजकांचे फोन लागणं स्विच ऑफ झाले, फोन लागणं बंद झाले। त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली होत नाहीत। संध्याकाळी मात्र स्पर्धकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता पसरली, संभ्रमावस्था निर्माण झाली। या सगळ्या स्पर्धकांनी पोलीस ठाणे गाठलं आणि पोलिसात गेल्यानंतर वैभव पाटीलने आत्महत्या केली ही बातमी समोर आली। मुंबईतील कुर्ला स्थानकाच्या थेट फलाटावरच एकदम रिक्षा धावताना दिसली। कुर्ला RPF कडून मिळालेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक ऑटो रिक्षा प्लॅटफॉर्मच्या मागील बाजूच्या गेटवरून थेट कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 वर आली। प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्यावर लोकांनी त्याला अडवलं आणि रिक्षातून खाली उतरवलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता RPFने गुन्हा दाखल करून ऑटो रिक्षा जप्त केली आहे। ऑटो चालकाच्या म्हणण्यानुसार तो चुकून रिक्षा घेऊन प्लॅटफॉर्मवर आला होता। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये अज्ञातांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। याच परिसरात असलेल्या एका गॅरेजमधील 7 ते 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। ही तोडफोड करण्याची घटना CCTVत कैद झाली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून पंचवटी पोलीस पुढचा तपास करत आहेत। बुलडाण्यातील बोगस वाहन नोंदणी घोटाळ्यात 4 लिपिकांसह एका दलाला विरोधात RTO विभागाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यानंतर 17 गाड्या आता ताब्यात घेण्यात आल्यात। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पाठपुरावा ज्याचा इम्पॅक्ट समोर आलाय। न्यूज 18 लोकमतनं पाठपुरावा केल्यानं बातमीचा इम्पॅक्ट समोर आलाय। बोगस वाहन नोंदणी करून शासनाची आणि RTO विभागाची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणला होता। त्यानंतर RTO विभागात एकच खळबळ उडाली। बुलडाण्यामध्ये बोगस वाहन नोंदणी रॅकेट सक्रिय असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली होती। त्यानंतर हे सगळं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं लावून धरलं। दोषींवर कारवाई करत बोगस नोंदणी झालेल्या 17 गाड्या आता RTO विभागाने ताब्यात घेतलेल्या आहेत। पुण्याच्या कोल्हेवाडीत रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महापालिका चालढकल करत असून पालिकेकडून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना मनस्ताप होत असून पालिका लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। अभिनेत्री मनवा नाईक हिला एका उबर चालकाने धमकावल्याची घटना समोर आली आहे। मनवाने BKC परिसरात उबर बुक केली होती। त्यानंतर या प्रवासात तिला एकदा नव्हे अनेकदा विचित्र आणि भयंकर प्रसंगांना सामोरं जावं लागलं। उबर चालक गाडी चालवत असताना सतत फोनवर बोलत होता। मनवाने त्याला फोनवर न बोलण्यास सांगितलं। पुढे त्याने सिग्नल सुद्धा तोडला। वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं तर त्यांच्याशीही तो हुज्जत घालत होता। मग मनवाने मध्यस्थी केली, आम्हाला जाऊ द्या अशी विनंती त्यानं केली। यानंतर या उबर चालकानं मनवा नाईक हिला धमकवायला सुरुवात केली। तू भरणार का 500 रुपये, बघतोस तुला, असं म्हणत त्यानं अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी मनवानं उबर सेफ्टीला फोन केला, मात्र उपयोग काही झाला नाही। अखेर तिनं आरडाओरड करायला सुरुवात केली। त्यानंतर रस्त्यावरील काही लोकांनी ही उबर टॅक्सी रोखली। मनवा थोडक्यात बचावली असंच म्हणावं लागेल। पण अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न निर्माण होतो। दरम्यान ठाण्यामध्ये एका तरुणीची छेड काढण्याचा प्रकार घडला होता। रिक्षा चालकाला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे। तोच आरोपी ज्यानं या तरुणीला फरफटत नेलं होतं। पण अशा घटना बघता महिला किती सुरक्षित असा मुद्दा उपस्थित होतो। ठाण्यात विनयभंग आणि छेडछाड, रिक्षा चालकानं तरुणीला फरफटत नेलं। पोलिसांचा धाक उरलाय की नाही? ठाण्यात अजूनही महिला असुरक्षित? ठाण्यात पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं आणि नराधमांचं?
कारण कधी फेरीवाले महिलांना मारहाण करतात, तर कधी गुंड कुठेही जाऊन तोडफोड करून दहशत माजवतात. कधी गोळीबाराच्या घटनांनी शहर हादरतं. ठाण्यातील स्कायवॉक असेल, स्टेशन परिसर असेल किंवा हायवे असेल, रिक्षा चालकानं तरुणीला फरफटत नेल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यात प्रवास करणं, चालणं किंवा फिरणं महिलांसाठी अवघड बनलंय. रिक्षा चालकाने मला आवाज देऊन काही अपशब्द यूज केले. त्याच्यावर तो हात वगैरे पकडायचे म्हणजे हात वगैरे प्रकार करत होता तसा. तर मी बोलली, तू माझ्या ओळखीचा नाहीयेस, तू का असं करतोय, तू असं का करतोय, माझी तुझी ओळख नाहीये, तू असं करू नकोस. तर त्याच्यासाठी मी त्याला धरायला गेली, त्याचे कॉलर पकडली. पण त्याने काय केलं, ताबडतोब त्याची रिक्षा चालू केली, रिक्षाला चावी लावली. त्याने कमीत कमी 20 मीटर मला अंतरात फरफडत नेलेला आहे. तर JRP वाल्यांनी ज्यांनी मला मारलं त्याला घेऊन गेले. तर म्हातारा पुढे होता, त्या म्हाताऱ्याला घेऊन गेले. बाकी तो अरे तुम लोग सब बांध बुन के निकल जाओ. त्या मुलांना त्यांनी पळवून लावलं. आता मला माहित नाही की हे फेरीवाले कोणाला हप्ता देतात, JRPला देतात की RPFला देतात. हे हप्ते देतात तेव्हा ज्यांचे रेल्वे ब्रिजवर धंदे चालतात ना. प्रवाशांची सुरक्षा काय आहे? ठाण्यात सरासरी रोज एका महिलेवर बलात्कार होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसंच सरासरी रोज एका महिलेचा विनयभंग होत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलिसांनीच ही आकडेवारी दिली आहे. पण अशा अनेक महिला आहेत ज्या भीतीनं तक्रारी करतच नाहीत. 2018 या वर्षात महिलांसंदर्भात 997 गुन्हे घडले, ज्यात सर्वात जास्त विनयभंगाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. तर 2019 या वर्षात महिलांसंदर्भात 1007 गुन्हे घडले, यातही सर्वात जास्त विनयभंगाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. 2020 मध्ये महिलांसंदर्भात 667 गुन्हे घडले, यातही सर्वात जास्त विनयभंगाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तर 2021च्या ऑगस्ट पर्यंत म्हणजेच 8 महिन्यांपर्यंतच्या आकडेवारीनुसार महिलांबाबतचे 567 गुन्हे घडले, यातही सर्वात जास्त विनयभंगाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या 8 महिन्यात 244 महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर 384 महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचं समोर आलंय. मी आता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये निघालेलो आहे. तिथं मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतोय. त्या आरोपीला आपण काल पकडलेला आहे आणि महिला सुरक्षेच्या अनुषंगानं विशेष उपाययोजनाच्या अनुषंगाने मी आता CP ऑफिसला बैठकीलाच निघालेलो आहे. ठाणे शहर मुंबईला लागूनच असल्यानं इथं कामानिमित्त 24 तास महिला प्रवास करत असतात. अशातच वारंवार तक्रारी करून देखील ठाणे पोलीस गस्त वाढवत नाहीयेत. विशेष करून रात्रीच्या वेळेस ठाण्यात पोलीस कुठेच दिसेनासे होतात. एखादी घटना घडली की फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांवर खापर फोडायचं एवढ्यापुरतेच ठाणे पोलीस राहिल्याचं दिसतंय. त्यामुळे ठाण्यातील महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणंच योग्य ठरेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आता आपण पाऊस पाण्याच्या बातम्या बघणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलंय. आज सलग 5व्या दिवशी पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. दुसरीकडे गावखेड्यातील अनेक नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या 5 दिवसांपासून कोसळणाऱ्या धोधो पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. तर हजारो हेक्टर शेतातील पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पिकंही जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तर बीड, लातूर, उस्मानाबाद या 3 जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण 100% भरलं. यंदाच्या पावसाळ्यात आज पहिल्यांदाच धरणाचे 3 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धरणाच्या क्रमांक 1 आणि 6 क्रमांकाच्या दरवाजा वाटे 1747.33 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय. दरम्यान पाण्याची आवक पाहून धरणातील विसर्ग कमी अथवा वाढू शकतो. यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना, कालव्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क रहा असं सांगण्यात आलंय. मुसळधार पावसानं गोव्याला झोडपलंय. दक्षिण गोव्यात मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आहे. इथला पूलही पाण्यात वाहून गेलाय. यामुळे दूधसागर धबधब्याजवळ जवळपास 40 पर्यटक अडकून पडले होते. या सगळ्या पर्यटकांची राज्य सरकारनं तैनात केलेल्या जवानांनी सुटका केली.
या घटनेनंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या जवानांचं कौतुक केलंय. दूधसागर या धबधब्याजवळ 40 पर्यटक अडकलेले होते. या 40 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या 40 पर्यटकांना वाचवलेलं आहे. दूधसागर धबधब्याजवळ पाण्याचा प्रवाहही वाढला, पूलही पाण्याखाली गेला, वाहून गेला त्यातला अर्धा पूल. त्यामुळे हे 40 प्रवासी अडकलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलतायत. ही निवडणूक साधारणतः 1.5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे श्री पटेल यांनीही निवडणुकीत अर्ज दाखल केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या प्रसंगी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली. की गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही व तसा निर्णयही घेतला. मला प्रामाणिकपणे असे वाटते की स्वर्गीय रमेश लटके यांचे मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे योगदान व या निवडणुकीची निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक अविरोध करणं योग्य होईल व महाराष्ट्रामध्ये योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना अविरोध निवडून द्यावे असे सर्व संबंधितांना मी आवाहन करतो. पवारसाहेब, महाविकास आघाडी यावेळेस तर एकत्रित तिथे लढतीच आहे, पण भाजपचा तिथं उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरेंनी सुद्धा आपण जी म्हणता ती भूमिका घेतलेली आहे. अशा वेळेस भाजपचं नेतृत्व मात्र अद्याप म्हणते की निवडणूक लढवण्यावर साहजिकच प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी ही भूमिका घेतली तर तक्रार करण्याचं काही कारण नाही. सर, पण खरं तर ज्या पद्धतीने हा अर्ज भरताना त्या गोंधळ झाला होता, खास करून बीएमसी मध्ये त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही, कोर्टापर्यंत जायला लागलं, खूप ताणलं गेलं आणि आता तुम्ही करता त्या पटतंय, या आव्हानाला प्रतिसाद मिळेल असं वाटतंय? कारण ते खूप हाय टेन्शन आधीच करून टाकलं. माझ्या मनाला योग्य वाटतं तुम्ही अपील केलेलं आहे आणि एखादा निर्णय मी घेतो
त्याच्या भाषेवर काही विचारही असतो. सर एक बार हिंदी में पूरी जानकारी के लिए कि आपने आह्वान किया है कि अंधेरी की निवडणूक बिनविरोध हो जाए, क्या कहना चाहेंगे? ये बात ऐसी है कि एक तो ये इलेक्शन का टाइम, ये चुनाव होने के बाद जो कोई प्रत्याशी जीतेगा उसको टोटल समय 1.5 साल का मिलेगा. 1.5 साल के बाद विधानसभा का जनरल इलेक्शन आएगा. इसे एक तो ये चुनाव 1.5 साल के लिए है. एक दूसरा, श्रीमती लटके इनके पति अनफॉर्चुनेटली आज नहीं है, इसलिए ये वैकेंसी हो गई. तीसरी, कैलाशवासी लटके वो मुंबई महानगर पालिका के सदस्य थे, विधानसभा के सदस्य थे. तो उनका जो योगदान था, ये योगदान देखने के बाद और ये सब स्थिति देखने के बाद इनके परिवार की सदस्य ऋतुजा जी इलेक्शन कॉन्टेस्ट कर रही है. तो ऐसे समय में अनअपोज करेंगे तो एक अच्छा संदेश महाराष्ट्र में जाएगा, इतना मेरा कहना है. पवार साहेब, यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणूक लागल्या होत्या. देगलूर झाला, पंढरपूर झालं, की जिथे निधनानंतर त्या निवडणूक लागल्या होत्या, पण तिथे निवडणूक झाल्या. अशा स्वरूपाचं आव्हान करण्याची भूमिका त्याचवेळी कोणत्याही पक्षाने घेतल्या नव्हत्या. मग आत्ताची ही भूमिका आश्चर्यकारक वाटत नाही. त्याचं कारण आहे की ही निवडणूक आता फक्त 1.5 वर्षासाठी आहे. याची 1.5 वर्षसुद्धा खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. शेवटचे 5-6 महिने ही निवडणूक म्हणजे एका वेगळ्या दिशेने जात असते. त्यामुळे वर्ष 1.25 वर्षाच्यासाठी विधानसभेची निवडणूक गेली की जर टाळता आलं तर चांगलं होईल. आणि त्याचं उदाहरण मी तर ज्या वेळेला गोपीनाथ मुंडेंच्या वेळेला उमेदवार द्यायचा हा निर्णय घेतला तेव्हा 5.25 वर्षाचा कालावधी होता. पवार साहेब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अशाच पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत पत्र देखील लिहिलं आहे. ठीक आहे, त्यांनी काय लिहिलं मला माहिती नाही. त्या दोघांच्याचा हा पत्रव्यवहार आहे, त्याची मला कल्पना नाही. पवार साहेब याच निवडणुकीसाठी शिंदेगड चिन्ह मिळावं म्हणून निवडणूक आयोगाकडे गेलं होतं, त्याकडे तुम्ही कसं पाहता? मग असं की प्रत्येकाला आपली काही शिकायचं असेल ते अप्रोप्रिएट अथॉरिटीकडे राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यासाठी कोणी गेलं असेल त्याच्यात मला रिएक्शन किंवा टीका करण्याचं काही कारण नहीं. पवार साहब, एक हिंदी में जानना चाहेंगे कि लोग अब सवाल उठाने लगे हैं कि क्या एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के बीच में सब कुछ ठीक ठाक नहीं चल रहा है क्या? सवाल इसलिए उठाए जा रहे हैं क्योंकि आज 2 समारोह थे जिनमें दोनों को एक साथ आना था, लेकिन दोनों जगह जो शिंदे हैं और फडणवीस हैं दोनों जगह एक साथ पहुंचे नहीं हैं. तो सवाल ये उठाया जा रहा है कि क्या दोनों के बीच में अनबन जो है वो शुरू हो गई है? मैंने तो कुछ सुना नहीं है. ऐसी बात है, इसका अंदाजा या इसका पता मुझे बिल्कुल मालूम नहीं. सर, अजून एक याला लागूनच म्हणजे अंधेरीबद्दलच मागच्या 15 दिवसांपासून हा सगळा गोंधळ सुरू होता की निवडणूक लढवणार, भाजपनं उमेदवार जाहीर केला, शक्तीप्रदर्शन सुरुवात झाली होती. तर हे आवाहन थोडंसं आधी केलं असतं तर याचा फरक जास्त पडला असं वाटतं. कारण आता त्यानंतर आवाहन केलं जातं, म्हणजे अर्ज भरल्यानंतर आवाहन केलं जातं. त्याच्यामुळे आधी जर अशा प्रकारे आवाहन केलं असतं म्हणजे सगळ्याच पक्षांनी तर कदाचित इथे सगळ्याच पक्षांनी केलं असं नाही. मी एनसीबीचा अध्यक्ष म्हणून मी करतो आणि मला असं वाटतं की अर्ज परत घ्यायची मुदत अजून आहे. त्याच्यापूर्वी या संबंधीचा निकाल घेणं गरजेचं आहे. मी सुद्धा एक सिच्युएशन असेच करत होतो आणि मला असं वाटतं की ही निवडणूक या वेळेला अनफोज करावी आणि हे सांगायला लास्ट डेट ऑफ विथड्रॉल त्याच्या आधी सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला वाटतं की लास्ट डेट उद्या किंवा काहीतरी असेल. सर, आणि एक आणखी प्रश्न होता. मराठा क्रांती मोर्चामध्ये तो मोर्चा मोडीत काढण्यासाठी किंवा त्यांच्या आंदोलनं मोडीत काढण्याची गेल्या काही दिवसामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर केरे पाटील नावाचे या संघटनेशी संबंधित जे पदाधिकारी आहेत त्यांनी थोड्या वेळापूर्वी विष प्राशन केलं आहे आणि ते सध्या जे हॉस्पिटलमध्ये आहे. आपली जाणीवपूर्वक बदनामी केली जाते असं त्यांनी त्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आणि त्यांनी विष प्राशन केलं. मला स्वतःला माहिती नाही की ही जी आपण सांगताय
पण तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते ग्रस्त माझ्या समजुतीने औरंगाबादचे आहेत. त्यामुळे औरंगाबादला काही घडलं मला ठाऊक नाही. माझ्याकडे त्यांचे 10-15 दिवसांपूर्वी 2-3 मेसेजेस होते काही चर्चा करायची भेटायची म्हणून. पण ही एकदम काहीतरी टोकाची भूमिका त्यांनी घेतली असं तुमच्या बोलण्यावर दिसतंय. त्याची माहिती मी घेईन. एक हिंदी में सवाल है, ऋतुजा लटके ने जब रिजाइन किया था तो वो मामला कोर्ट तक गया था, बीएमसी ने स्वीकार नहीं किया था, कोर्ट को इसमें मध्यस्थता करनी पड़ी थी, इसको किस तरह से देखते हैं आप? तो कॉर्पोरेशन के अथॉरिटी ने तो समय पर उचित निर्णय लेते थे तो अच्छा होता था. कोर्ट में जाने की नौबत ऋतुजा के ऊपर आती नहीं थी, मगर एक अलग तरह का डिसीजन लेने की प्रक्रिया कॉर्पोरेशन के कोई जिम्मेदार अधिकारी हो गए उन्होंने की, इसलिए कोर्ट में जाना पड़ा. अच्छा है कि कोर्ट ने उनको ठीक तरह से संदेश देकर ठीक रास्ता दिखाया. कोल्हापूर पंढरपूर यावेळी भाजपने अशी भूमिका घेतली नव्हती, तेव्हा उमेदवार उभा केला होता. मग आता अशा प्रकारे आवाहन केलं जाते, काय सांगितलं होतं एक वर्ष राहिलं. एका वर्षाच्यासाठी निवडणुकाचं काय आहे, तुम्ही कधी विधानसभेची निवडणूक लढवली नाही. निवडणूक एखाद्या वर्षासाठी लढवायची आणि त्याचा जो काही एक रोजा असतो कामाचा तो त्या सदस्यांनी त्याच्या कुटुंबात जो पडतो हे आम्ही लोकांनी अनेकदा पाहिलेलं. ही जर निवडणूक असती 3-4 सालासाठी तर मी काही बोललो नसतो. पण ही फक्त एका वर्षाच्यासाठी 6 वर्षाच्यासाठी एकदम ही निवडणूक जर टाळता आली तर योग्य होईल. पवारसाहेब, काल मनसेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटतात, आज भाजपाचे मुंबई अध्यक्ष राज ठाकरेंना भेटतात आणि त्यानंतर हे पत्र येतं. त्या पत्रानंतर सुद्धा आपण ही भूमिका मांडता. मग हे सगळ्याच म्हणजे जे पक्ष भूमिका घेत आहेत आपण हे असं किंवा मनसे घेत आहे, हे मुळात हे नियोजित आहे का असं एक सर्वसामान्यांना प्रश्न वाटतो. कारण की शेवटी उद्या अर्ज मागत घ्यायचे आहे, हे जर भूमिका घ्यायची असती तर ही आधी घेऊ शकलो असतो अर्ज दाखल करायचे. आणि भाजपाच्या नेतृत्वाने सरळ पत्र वरून दिल्लीतून दिल्यामुळे ही अंतर्गत कुठले तरी वेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे का? सहानुभूतीसाठी हा विषय होतोय का? असे कोण करते त्याच्यामध्ये हेतू करायचा काय याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही. त्यांचा निर्णय आहे. मला स्वतःला एकच वाटतं की एका वर्षासाठी निवडणूक नको. पवार साहब, इसी को हिंदी में बता दीजिए कि आज राज ठाकरे ने भी उप मुख्यमंत्री को पत्र लिखा, कहा कि ऋतुजा लटके को जो है निर्विरोध चुन के दिया जाना चाहिए. उसके बाद आप कह रहे हैं क्या कुछ सुनियोजित तरीके से कुछ कहा जा रहा है? नहीं, बात जहाँ तक मेरा कहना है तो किसी को पूछने की जरूरत नहीं. मैं पार्टी का चीफ हूँ, मैं डिसीजन ले सकता हूँ. और इससे मुझे लगता है कि आज की स्थिति में यही टाइम उचित है कि जो कल विड्रॉल से पहले 24 आवर्स इसमें कुछ न कुछ परिवर्तन होने की आवश्यकता है. इसीलिए मैंने अपील की है. इसी के साथ किसी के साथ हमने न बातचीत की न सलाह ले लिया. तर बीसीसी आणि एमसीआयचं सुद्धा इलेक्शन चर्चेचं, एमसीआयचं इलेक्शन खूप चर्चेचं आहे. तिथे पक्ष विरहित जाऊन सर्व